त्या राधाकृष्णच्या इथला तुम्हाला मी 1 महिन्यापूर्वी सांगून झाले मी मला सिमेंटचं करतो फक्त सिमेंटचं करतो ह्याचा करतो त्याचा करतो काय केलं मला सांगा तुम्ही सिमेंटचा जर लोट आपल्याला तर काय होतं म्हणजे तरी ट्रॅफिक जास्त ट्रॅफिक वाढलं होतं ते बंद होत होतो आता काय झालं की जे काहीतरी कार्यक्रम आहे 22 तारखेला पुढचा एक होणार आहे ते पण ट्रॅफिक बंद होणार आहे ते झाल्यानंतर म्हणजे आपल्या हॉस्पिटल ट्रॅफिक चालू आहे आपण जर कॉम्प्युटर डांबर टाकून गेली डांबर आपण नाही ते जरा बिरा नको गेल्या वेळी आपलं ते जास्त खड्डे निघाले 22 तारखेला कोण कोण इंडियाचे येणार कार्यक्रम आहे तिथे बोर्डचं इथं काहीतरी रिझर्वेशन आहे तो कार्यक्रम त्यावेळेस ते ट्रॅफिकचा प्रोजेक्ट येणार आहे ते तर प्रोग्राम संपल्यानंतर आपण इथं डांबराचा किंवा कॉम्प्युटर टाकू राधाकृष्णाचे इथे पाहिजे येतात कोण आता मॅडम नाही पण साहेब आता कसं हे एवढे खड्डे हा रस्ता जर पूर्ण व्हायला नाही झाला तर कसं करायचं लोकांचं काही जीवन आता ट्रॅफिक सुरू होईल दोन्ही बाजूचे जे रस्त्यांचे खड्डे आहेत तर तुम्ही पेशन्स लोकांचे एवढे नका नको काय तुम्ही बघा ना सागर प्रेस पासून जर सुरुवात केली तर भातुशेक पर्यंत किती खड्डे आहेत दोन्ही बाजूला रस्त्यांच्या पुलाच्या खाली जो आहे त्याच्या दोन्ही बाजूने पण खड्डे आहेतच रस्त्याला हो साहेब जर तुम्ही साईड पट्ट्या भरल्यात ना सिमेंटचा रस्ता हा आहे आणि वरती ब्रिज आहे हा ब्रिजच्या खालचा तर सिमेंटचा रस्ता आणि खालची जी विषय म्हणजे खालचा मातीचा रोड याच्यामध्ये तुम्ही जर साईड पट्ट्या ह्या दोन्ही याच्या भरल्या नाही तर अपघात का होणार आहे तर ट्रॅफिक होणार म्हणजे ही गाडी जाते हा इकडनं जातो इकडे खड्ड्यात जाते गाडी लक्षात आलं का तुमच्या तर आमचं म्हणणं असं आहे की साईड पट्ट्याचं भरलात नाही मॅडमचे खड्डे भरतात खड्डे म्हणजे काय साईड पट्टे आणि साहेब तिथं वाळू आणि हे साठलेले माती त्याच्यामध्ये गाड्या स्लिप होतात पाऊस एवढा कोकणातला असं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं मे महिन्यापासून मी मागे लागली आता पाऊस जास्तच होता त्याच्यानंतर होणारच होतं हे जे खड्डे आहेत ते वाढणार होते त्याच्यात चिखल जाऊन बसतोय चिखल पुन्हा बाहेर येतोय मोठे ट्रेलर अंजली मॅडम तिथं 2 व्हीलर स्लिप बंद करवा आणि सायकल रोलर विशेष करून जास्त पडला बस स्टँड आहे त्यानंतर आपलं डिग्री कॉलेज दोन आपण ठेवलेले आहे काही ठिकाणी अजून आपण ठेवले नाही पण लोक करतात ते तिथं थोडंसं पटेल आपण टाकून घेतो म्हणजे आम्ही हे सगळं करतो की वाहनात याची आम्ही सगळेच करून घेतो ते तुम्ही साईड पट्ट्या कधी बनणार सांगा सिमेंटचा रस्ता संपतो आणि माती चालू होतं त्या दोन्ही बाजूच्या कधी 4 ते 5 दिवस बघा उद्यापासून का सोमवारपासून कुठपासून कुठपर्यंत करा पोर्शन आहे ना ते पूर्ण बऱ्यापैकी भरून घेतले ते पूर्णच ज्या ठिकाणी काम चालू ना त्या ठिकाणी मला 8% काय करणार नाही कारण चालू असताना लोक काय करतात थोडंसं काही स्पेस लागेल पार्किंग करतात साहेब त्याच्यामुळे वरून काही पडायला नको आपल्याला गटाराच्या बाजूने तुमचं पाण्याचा निचरा होत नाही बरोबर तिथं वाळू आणि माती साचलेली आहे त्याच्यावर ते 2 व्हीलर स्लिप होत आहेत त्याच्यावर ते वाळ काढून घे ना तुम्ही तो गाडी स्लिप होणार नाही तिथं आणि पाण्याचा निचरा होईल असं काहीतरी करून घे तिथं साईडला वर वगैरे काहीतरी पण ते काय झालं क्लिअर काय झालं नाही अजिबात पाऊस आहे चांगला ते क्लिअर काय झालं तर ब्रिजच्या खाली बेबल कॉलनीच्या समोर तुम्ही मोठा खड्डा खणलात मी त्याला पाईप ठेवलाय बघा जर तो खड्डा तुम्ही खणून त्याला जर पाईप ठेवला असतात तर सगळं पुन्हा पाणी त्या साईड पट्टी सिमेंटचा मॅडमचा विषय म्हणतायत म्हणजे तो खड्डे म्हणजे कुठले खड्डे साईड पट्टीची सिमेंटची आहे सिमेंटची साईड पट्टी आणि ही साईड पट्टी तर तो विषय तुम्ही केला तर व्यवस्थित राष्ट्रीय महामार्ग ऑफिस राष्ट्रीय महामार्ग ऑफिस करतो तुमच्या सिमेंटच्या रोडला खड्डे पडले म्हणून त्याच्यावर तुम्ही डांबर टाकले आज अवस्था त्या डांबराची पहिल्या सिमेंट पेक्षा तुम्ही ती डांबर तुमची काय ती काढून घ्या त्याच्या डांबरच पण साहेब हे आम्ही सांगण्याची वेळ का तुम्ही नाही चालू आहे मॅडम ते
त्याचा परत लीडर फिरवला जे आपण छोट्या ते काढून घ्यायचं का उद्या परत ते काढून तुम्हाला घ्यायचं. कंपनीवाले हे देत नाहीत रिस्पॉन्स देत ते नाहीत जरा लवकर त्या स्पीडनं काम करावं त्या स्पीडनं काम कारण लवकर काम तुम्हाला केलं. मी कारण पावसाच्या आधी पण काही गोष्टी बोललो होतो. आता तो आपला तो तिथला पॅच तो भरतो बायपासचा तो पॅच ते असू द्या, तो ह्याचा त्यानंतर आपला हा पॅच मारला पण हा निघून गेला तो. तुम्ही पण फोर्सफुली सांगितलं पाहिजे ना वरच्या अधिकाऱ्याला की हे शहरातून जाणारा हा रस्ता आहे, दोन्ही बाजूचे रस्ते आपण नीट करून देणं काम आहे की आपलं हे काम सुरू असेपर्यंत किती लोक पडणार रस्त्यावर. शहराच्या निगडीतच रस्ता आहे ना हा. Joint आहे ना, joint. आणि कॉलेज आहे मग सगळी ऑफिसेस आहेत तिथे. आणि बाजूला रेसिडेन्शियल एरिया सगळा कनेक्ट तिथूनच होतो. त्याच रोडने सगळं आठते रस्ते सगळे कनेक्ट तिथूनच होतात. त्यामुळे येणं जाणं तिथूनच आहे सगळ्या आपण जे लोकांचं. बोलत आपण बोलत ते पुणेकर side sir. हा. तुम्हाला आतापर्यंत किती लोक पडले त्याची माहिती आहे का? आणि जर याची जबाबदारी तुम्ही घेणार आहेत का? तुम्ही लोकं पाळायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय की कसं काय हे सांगा आधी. आपल्या बाबा सूचना त्यांना मिळून देतो आपण सगळं व्यवस्थित ते खड्डे वगैरे आहे साईड पडले ते आपण भरून घेण्याचं सूचना वेळोवेळी केलेलं आहे. तर तसं काही नाही भरले पण पूर्ण झालेलं होतं ते त्या 4-5 सगळं होऊन जाईल. साहेब महिन्याभरात आजपर्यंत डांबरीला अशी खड्डे पडतात. एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला क्वालिटी नाही. लेट काम आणि मग एनव्हायरमेंट बनवलं होतं तो 30 वर्ष कसं चालला तो 28-30 वर्ष आम्हाला फोडायला लागला एनव्हायरमेंट रस्ता. तो चांगला होता उलट. तो हो, मग तेच म्हटलंय. तो साहेब तो रोड ना त्याचा डिग्री ना डिग्री त्याचा तो रस्ता एक महिना तुमच्या डांबरीवर जाऊ शकत नाही. कुठं आणलं डांबर तुम्ही? एरिया चालवताना आपण कुठला समोर त्याच्यामध्ये आता मुंबई पुण्याचं पब्लिक यायला सुरुवात होईल कोकणामध्ये. म्हणजे रस्त्यांवरती नुसत्या गाड्या एक मुंगीच्या पावलाने गाडी पुढे सरकते. मग तेव्हा तुम्ही रस्त्यांची कामं कधी करणार आहेत? आणि आता actually लोक पडतायत गाड्यांवरून. फार बेकार अवस्था आहे. तर काय त्याच्यावरती सोल्युशन कसं करताय आपण? मॅडम आम्ही नियोजन करतोय सगळं गणपतीच्या आधी सगळं हे पूर्ण करायचं व्यवस्थित. हा. आणि तुम्ही म्हणताय तसं आधीच आम्ही इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत ते थोडं म्हणजे ड्रायव्हर खरेदीची प्रोसेस झाली आहे. त्यांना परवा पण मी जेव्हा चिपळूण ऑफिसला होते तेव्हा लीगलच्या त्यांना मेंटेनन्स टीमला बोलवून घेतलेलं होतं. तर त्यांनी एन्श्योर केले की मॅडम हम आप बता दीजिए जो जो है ना पूरा रेक्टिफाई कर देंगे. तर ते करतायत. बरं. मी करून घेते मॅडम. किती तारखेपर्यंत? गणपती कशाला म्हणून आज उद्या नाही, चालू आता लगेच करा. काम सुरू लोक करा. पडतायत. सोमवारपासून पण पाऊस जास्त गणपतीचा आहे. काय मुहूर्त आहे? ते झालं तर सुरूच झालं ट्रॅफिक. आता गणपती उद्या करा ना चालू. लोक येत आज करा. झालंय 2-4 दिवसापासून यायला सुरुवात होती. गणपतीचा मुहूर्त. आणि जे पुलाखालून जे पलीकडे यायला जायला रस्ते आहेत, ते पण तुम्ही आम्हाला चांगले पक्के करून द्या. ज्या ज्या ठिकाणी ह्या बाजूने त्या बाजूने जातात ना बायपास, ते Crossing. पण रस्ते क्रॉसिंग करून द्या व्यवस्थित. आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. मॅडम चेष्टेचा विषय आहे. लोकांच्या जीवाची खेळ सुरू आहे. सोमवारपासून तर आम्ही मग वाट नाही बघणार हा. आणि मग वेगळ्या पद्धतीने आम्हाला ते करावं लागेल. हा जरा इकडे जा बाई. हा हा जरा अगदी ह्या मॅडम बोला. हॅलो मॅडम, आपलं परवा दिवशी फोनवरती बोलणं झालं होतं. तुम्ही चिपळूण येणार होता आज. इथे आतमध्ये सकाळी निघाले तर दिवसभर कोर्टमध्ये सकाळपासून ओके, ठीक आहे. arbitration cases चे ते फाईल करायचे होते. साफ केली आणि ब्रिजच्या खाली थोडासा चिखल आहे. म्हणजे तुमचं ते वरती काम चालू असल्यामुळे किंवा पावसाचं पाणी डायरेक्ट ते रस्त्यावर पडत असल्यामुळे चिखल झाला. तो जर डायरेक्ट त्या पुलावरून धबधबा जो खाली पडतोय तो जर थांबवला तर तुम्हाला असं काम पण काय नाही. तिथे काय हे लावू शकते पाईप वगैरे काय? नाही लावून घेता येईल. मग ते ते तसं पाणी पडल्यामुळे ते डॅमेज होतंय. ते तसं मी सांगते त्यांना आणि ते काम सुरू करते. हॅलो, हा बोला. साधारणपणे तुमच्या 81 जे तुमचे बॉक्स आहेत त्या बॉक्स मधल्या जवळजवळ 30 ते 40 ठिकाणी डायरेक्ट म्हणजे वरनं पाऊस तुमच्या ब्रिजवर पडते. ब्रिजवरून त्या म्हणजे मोकळ्या पायामधून डायरेक्ट रस्त्यावर हे पडते पाणी. जर तुम्ही कुठेतरी पाईपनी जॉईन करून घेतलात ना तर तुमचाही त्रास कमी होईल आणि लोकांना पण होणार नाही त्रास. क्रॉसिंग ते थोडंसं स्टेजमध्ये असल्यामुळे ते करून घेतील पण मी त्यांना सांगते पण करायला. म्हणजे आता तुम्हाला कामं मी 2 सांगितली. पहिलं म्हणजे खड्ड्याचं म्हणजे सॉरी ज्या साईड पट्ट्या बुजवा आणि त्या साईड पट्ट्यामध्ये सिमेंटचा रोड आणि मातीचा रोड जो एकत्र झाला आहे जर तो तुम्ही व्यवस्थित बुजवला तर अडचण येणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्या गटाराची जे होल आहे ते माती तुमची वाहून आल्यामुळे ते पूर्ण पॅक झाले. त्यामुळे रस्त्यावरती थोडं पाणी येते. ते होल जे मोकळे केलेत ना तर लोकांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगावर चिखल उडणार नाही. गाड्या स्लिप होणार. आणि त्यामुळे तुमची वरती माती होऊन आल्यामुळे ब्रेक दाबल्यावर गाड्या सरकतात आणि महिला किंवा पुरुष किंवा मुलं जे आहेत ती शाळेत जाणारी येणारी ती पडतात. क्रॉसिंगचं पण आणि काय झालंय की चिपळूण शहरातले कनेक्टेड जे अंतर्गत गल्ल्याचे रोड आहेत तर ते रोड थोडस हायवे वर झालाय
आणि जे कनेक्टेड गल्ले आहेत ते खाली आहेत, तर तिथं म्हणजे तुमच्या गटाराची उंची वाढल्यामुळे थोडी अडचण झाली. जर ती कनेक्टेड रोड जर व्यवस्थित करून घेतले, म्हणजे चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये थोडासा 1-1 फुटाचा भराव केला तर ही काही अडचण येणार नाही. याच्यामध्ये बोलून घे त्यांच्याशी. आपण हे आता मेंटेनन्सचे जे मेन आहेत पावसाच्या दृष्टीकोनातून त्या गोष्टी ते लवकरात लवकर करून घ्यायला. आणि आता काय झालं मॅडम, तुमची गटार त्यांची सिस्टीम काय आता सध्या त्यांचं अपडेट होतं मला क्लिनिंगचं टीम सुरू आहे. मग त्यांना सांगते फ्लायओव्हरच्या इथले मेनली काम सगळ्यात हो. जे काही आहे. आज शनिवार रविवार सुट्टी वगैरे जास्त करायला होते, करायला लागेल वाटते प्रायोरिटीने. हा म्हणजे कसं आम्हाला परत तिथे यायला नको, आमचं आहे लक्ष, आम्ही स्वतः तिथं उभं राहून पण काम करून घेऊ, पण आज काम सुरू करा. हा 2 रस्ते जोडायचे ते हा, तेच. हा. ते आमचं ऑफिसचं मुद्दा येऊन देऊन जाईल. प्रत्येक आपल्या देणार नाही, जसं की समजा शालोमची गल्ली असे ठेवू आपण 20 मीटर करूया, आपल्या प्रत्येक आपलं जाणार नाही नाही का? कारण ते साहेब, तुम्ही वरचं पाणी थांबवा, तुमचा त्रास 60% कमी होईल. ते आपण बोलतो. राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे भारतीय जनता पार्टी तर्फे अंजलीताई कदम नगरसेविका यांच्या मार्फत साईड पट्ट्या भरणे किंवा आता लोकांना जायला त्रास होतोय, साईड पट्टीवर शेवाळ साचतंय, त्याच्यामुळे अडचण होत आहे, त्याच्याबरोबर वरनं येणारं पाणी आहे हायवेचं ते पडतंय आणि त्याच्यान माणसांना चालणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास होतोय. त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. उपविभाग महामार्ग इथे ऑफिसमध्ये आलेलो आहोत. सध्या गणपतीचा सण जवळ येत आहे आणि सर्व लोकांना हा त्रास होतोय, मानसिक पण होतोय आणि शारीरिक पण त्रास होतोय, कारण हायवेला प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि जो पूल बांधतायत तर त्याच्या खाली वरनं जे येणारं पाणी खाली पडतंय, त्याच्यामुळे चिखल प्रचंड होतोय आणि त्या चिखलामध्ये ऍक्सिडेंट होत आहेत, लहान मुलं जात आहेत, जवळ शाळा कॉलेजेस आहेत, तर ते लवकरात लवकर खड्डे भरावेत यासाठी आम्ही इथे निवेदन घेऊन शहर मंडळतर्फे आलेलो आहोत. मोदी साहेब आणि अंजली कदम नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलेलो आहोत. तर त्याचा ज्यांनी लवकरात लवकर विचार करावा आणि उद्यापासूनच ते कामाला सुरुवात करावी अशी त्यांना मी विनंती करते. चिपळूण शहर मंडळ भाजप यांच्यातर्फे शशिकांत मोदी, अंजली कदम नगरसेविका, शुभम पिसे, संदीप भिसे, सर्व आमचे भाजपचे कार्यकर्ते आम्ही इथे हायवेच्या ऑफिसला आलेलो आहोत. पुणेकर साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे की हायवेची जी अवस्था आहे त्याकडे लक्ष द्यात आहे. 8-15 दिवसामध्ये मुंबईचे पुण्याचे चाक्रमणी यायला सुरुवात होईल आणि या हायवेच्या अवस्थेकडे लक्ष द्या. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की या ठिकाणी आम्ही काम सुरू करतोय. तर मला हे म्हणजे आशा आहे की ते खरोखर काम सुरू करतील आणि रोजच्या रोज अपडेट्स पण देणार आहेत. तर आमचं सगळं जे महिला आहे कार्यकर्त्या त्या पण आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत या कामामध्ये आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की ते काम सुरू करतील. आश्वासन दिल्याप्रमाणे जर त्यांनी कारवाई नाही केली तर पुढचं काय पाऊल असेल? नाही, आता जे आम्ही सगळे आहेत कार्यकर्ते तर पुन्हा इथे येऊन धडकणार. मग ते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन असेल. आता आम्ही त्यांचं ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तर ते आम्ही मान्य केलेलं आहे आणि आम्हाला आहे आशा की ते करतील असं. कारण रत्नागिरीचे मॅडम आहेत त्यांनी पण आमच्यावर फोनवर बोललेले आहेत आमच्याशी की हे काम सुरू करणार आहेत म्हणून. हा जो महामार्ग शहराशी कनेक्टेड आहे, आता आपण बहादूर शेख नाकापासून ते सागर प्रेसचा जो पूर्ण टप्पा आहे, हा पूर्ण महामार्गाचा, हा आतला रस्ता जो कराड रस्ता आहे चिपळूण मधला अंतर्गत, त्याच्याशी मध्ये मध्ये ह्या गल्ल्या जोडल्या गेल्यात आणि त्या गल्लीच्या तोंडावरतीच म्हणजे महामार्गाकडून आतल्या रस्त्याकडे जाणाऱ्या ज्या गल्लीचे तोंड सगळ्या पायवाटांच्या ज्या एंट्री पॉइंट आहे तिथे प्रचंड प्रमाणात चिखल साठलेला आहे आणि जे अंतर्गत रस्त्याने जे नागरिक विद्यार्थी समोरच डीबीचे कॉलेज आहेत, शाळेची मुलं ये जा करतात, या सगळ्यांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत आहे. मुलं जी गाड्या घेऊन जातात, नागरिक जे ज्येष्ठ नागरिक चालत असतात किंवा रिक्षाने जरी प्रवास करत असले तरी ह्याचा प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागतो. लोकांच्या चालत जाणाऱ्या लोकांच्या अंगावरती चिखल उडतो. त्याच्यानंतर अनेक गाड्या घसरून पडतात आणि अनेक विद्यार्थी ह्याच्यात ऑलरेडी जखमी झालेली आहेत. तर ह्या सगळ्यांची आम्ही त्यांना जाणीव करून द्यायला आलेलो आहोत आणि लवकरच हे काम ते सुरू करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय आणि जर का त्यांनी हे काम पूर्ण नाही केलं 1-2 दिवसात तर संपूर्ण भाजपचे सगळे आमचे सहकारी इथे येऊन पुन्हा या कार्यालयावर धडक देऊ. आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आमच्या शहराचे शहराध्यक्ष गटनेते शशिकांतजी मोदी यांच्या नेतृत्वात इथल्या स्थानिक नगरसेविका अंजलीताई कदम यांच्या निवेदनानुसार आज आम्ही उपविभागीय अधिकारी चिपळूण च्या कार्यालयाला भेट दिली आणि तिथे निवेदन दिलं आहे की आपला बहादूर शेख पासून जो रस्ता आहे, जो ब्रिजच्या खाली ज्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्या अतिशय खराब झालेल्या आहेत
अतिशय पावसामुळे त्याचं नुकसान झालंय. वरतून येणारं डोंगरातलं पाणी ते सतत त्या पट्ट्यांवर येत असतं. तसंच त्या पट्ट्यांबरोबर जे आतमधले जे जोड रस्ते आहेत, ते जोड रस्ते सुद्धा तयार झाले, व्यवस्थित केलेले नाहीये. त्यामुळे त्याची जी माती आहे ती रस्त्यावर येत असते. आता जवळच गणेशोत्सव येतोय. चाकरमान्यांच्या गाड्या ह्या आपल्या चिपळूण शहरातून पास होणार आहेत. बरेचसे चाकरमानी आपल्याकडे येणार आहेत. त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही आज इथं पत्र दिलं. आम्ही सगळ्यांना त्यांना आवाहन केलं की आम्ही भारतीय जनता पार्टीमधून आपल्याला पहिल्यांदा हे पत्र देतोय. त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की आम्ही लवकरात लवकर या पट्ट्या सगळ्या इथल्या आहेत त्या भरून चांगल्या करून घेऊ. चिपळूण शहरामध्ये सुद्धा खड्डे पडलेले आहेत. त्याचे सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही खड्डे ते भरून घेतोय. लवकरच 3 कोटीची तरतूद तिथे केलेली आहे. ते पावसाच्या आधी किंवा पावसाच्या ह्याच्यात ते पण भरून होतील. पण हे आपल्या अतिरिक्त नसल्यामुळे आमचे गटनेते मोदींनी यांनी सांगितलं की आपल्याला हायवेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या विषयात विचारला पाहिजे आणि ही वरची जो हायवे आहे त्या पट्ट्या हे केल्या पाहिजेत. त्यासाठी आज आम्ही ते आलो. आम्हाला त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. जर त्यांनी लवकरात लवकर हे पट्ट्या भरल्या नाहीत तर आमच्या पद्धतीने आम्ही लवकरच चांगल्या आंदोलन त्यांना करून त्यांना त्या पट्ट्या हे करायला लावू.